Welcome student in my NEET BioEdge channel. As we have started most expected MCQs for NEET exam 2026 आणि ह्या सिरीजमध्ये आपण बायोमॉलिक्यूलचे 2 पार्ट्स कवर केलेले आहेत. आता आपण पार्ट 3 कवर करणार आहोत आणि ह्या 3 पार्ट्समध्ये आपण टोटल बायोमॉलिक्यूल चॅप्टर NCERTनुसार कवर केलेला आहे. ईच अँड एव्हरी पॉईंटवर आपण इम्पॉर्टंट पॉईंटवर क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत, त्याचं डिस्कशन केलेलं आहे, मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्हाला MCQs सॉल्व करण्यासाठी मी लॉजिक एक्सप्लेन केलेलं आहे. कशा पद्धतीने MCQs सॉल्व करण्याचा अप्रोच पाहिजे ह्याबद्दल आपण ईच अँड एव्हरी क्वेश्चन्समध्ये आपण डिस्कशन करत आहोत. आणि ही सिरीज तुम्हाला नीट्समध्ये स्कोअर बूस्ट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि बायोमॉलिक्यूल हा चॅप्टर जनरली मुलांना अवघड जातो का, कारण याच्यामध्ये स्ट्रक्चर्स आहेत, काही थिअरी आहे. ह्या दोन्ही पार्ट कंबाईन करून क्वेश्चन्स बनवले जातात, त्यामुळे तुम्हाला हा पार्ट थोडा अवघड वाटतो. बट आपण ह्या चॅप्टरला खूप सिम्पल केलेलं आहे. त्यासाठी मी 3 सिरीजमध्ये हा चॅप्टर डिवाईड करून तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स अलॉंग विथ एक्सप्लेनेशन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला ह्या सिरीजचा फायदा होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा. फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चूज द इनकरेक्ट ऑप्शन. सो आपल्याला इनकरेक्ट म्हणजे रॉंग ऑप्शन शोधायचं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट ऑफ बायोलॉजिकल सिस्टीम is that all living organisms exist in a steady state characterized by concentration of each of the biomolecules. सो मध्ये बायोलॉजिकल सिस्टीम ज्या असतात त्या ऑलवेज स्टेडी स्टेटमध्ये असतात. स्टेडी स्टेट याचा अर्थ काय की कॉन्स्टंट इन्व्हायरमेंट असते, इंटरनल इन्व्हायरमेंट कॉन्स्टंट, दॅट इज होमोस्टॅसिस. आणि स्टेडी स्टेट ठेवणं म्हणजे नेमकं काय तर ईच अँड एव्हरी बायोमॉलिक्युल्स किंवा जो काय आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलाइट्स तयार होत आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे नॉर्मल पाहिजे, त्याला आपण काय म्हणणार स्टेडी स्टेट. सो फॉर एक्झाम्पल आपल्यामध्ये ग्लुकोज असतं, सो ग्लुकोज ब्लडमध्ये हे नॉर्मलच पाहिजे. ते जास्त असेल तर आपल्याला डायबिटीज होईल किंवा ते नॉर्मल लेवलपेक्षा जर कमी झालं तर आपल्याला हायपोग्लायसेमिया होईल, जे की दोन्हीही डिसीजेस आहेत. सो दॅट्स वाय आपल्याला स्टेडी स्टेट मेंटेन करणं गरजेचं असतं, म्हणजेच कॉन्स्टंट इंटरनल इन्व्हायरमेंट किंवा कॉन्स्टंट बायोमॉलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये पाहिजे. स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे, बट आपणाला विचारलेलं आहे इनकरेक्ट, याचा अर्थ रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे, त्यामुळे आपलं हे आन्सर नाही. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, टेन्स अँड थाउजंड्स ऑफ केमिकल कंपाऊंड्स इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अदरवाईज कॉल्ड मेटाबोलाइट्स or biomolecules are present at a concentrations characteristic of each other. सो हे जे काही टेन्स अँड थाउजंड्स ऑफ केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत ते एका स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनला असतात, म्हणजेच काय असते स्टेडी स्टेट असते. ते मेटाबॉलिट्स असतील, बायोमॉलिक्युल्स असतील, हे आपल्या बॉडीमध्ये मध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी जसं सांगितलं ग्लुकोज, सो ग्लुकोज हे आपल्या बॉडीमध्ये 80 to 110 मिलीग्रॅम पर DL असणार आहे. सो दॅट्स वाय हे जर वाढलं तर डायबिटीज झाला, कमी झालं तर हायपोग्लायसेमिया. सो हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या बॉडीमधलं बायोमॉलिक्युलचं हे कॅरेक्टरिस्टिक कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे प्रत्येक मेटाबॉलाइट्स किंवा बायोमॉलिक्युलचं चेंज होतं. आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. मेटाबॉलिझम प्रोव्हाइड्स मेकॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. येस, मेटाबॉलिझममध्ये काय असतं कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, आणि कॅटाबॉलिझममध्ये काय होते एनर्जी प्रोडक्शन होते. सो मेटाबॉलिझम आपल्या बॉडीमध्ये असा मेकॅनिझम प्रोव्हाइड करते की ते एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्याला मदत करते, रिप्रोडक्शनसाठी मदत करते, रिपेअरसाठी मदत करते, ग्रोथसाठी मदत करते. सो मेटाबॉलिझमशिवाय काहीच होत नाही आपल्या बॉडीमध्ये. हे स्टेटमेंट बरोबर आहे. लिव्हिंग प्रोसेसेस इज अ कॉन्स्टंट एफर्ट टू फेलिंग इन टू इक्विलिब्रियम. हे स्टेटमेंट रॉंग आहे. लिव्हिंग प्रोसेस ह्या कॉन्स्टंट एफर्ट कशासाठी करतात टू प्रिव्हेंट फॉलिंग इन टू इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियममध्ये लिव्हिंग सिस्टीम आली नाही पाहिजे. जर इक्विलिब्रियममध्ये सिस्टीम आली तर आपल्या बॉडीमध्ये नेट रिॲक्शन झिरो होतात किंवा नेट एनर्जी फ्लो झिरो होतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार इक्विलिब्रियम स्टेट. आपली लिव्हिंग सिस्टीम ऑलवेज नॉन इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये पाहिजे. नॉन इक्विलिब्रियम म्हणजे काय की इट प्रिव्हेंट्स फॉलिंग इन टू इक्विलिब्रियम. सो हे स्टेटमेंट ह्याने फॉलिंग इन टू इक्विलिब्रियम दिल्यामुळे हे चुकीचं आहे, म्हणून हे आपलं
आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन्स अमंग द फॉलोइंग. ऑल कोएन्झाइम्स आर कोफॅक्टर्स बट ऑल कोफॅक्टर्स आर नॉट कोएन्झाइम्स. ठीक आहे, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एन्झाईम्स आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारचे असतात. एक एन्झाईम्स असतात सिम्पल एन्झाईम्स आणि दुसरे असतात कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेटेड म्हणजे जॉईंट. सो कॉन्जुगेशन कोणावर होणार? प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन पार्ट यांच्यामध्ये असतो, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेटेड एन्झाईम्स. आता कॉन्जुगेटेड एन्झाईम्समध्ये प्रोटीन पार्ट असतो, त्याला अको एन्झाईम्स म्हणतात. नॉन प्रोटीन पार्ट असतो, त्याला आपण कोफॅक्टर्स म्हणतो. नॉन प्रोटीन पार्ट्सला काय म्हणतो? कोफॅक्टर. तो याचा अर्थ अको एन्झाईम हा प्रोटीन पार्ट आहे, नॉन प्रोटीन पार्ट हा कोफॅक्टर्स आहे. आणि कोफॅक्टर तीन प्रकारचे असतात. एक असतो प्रोस्थेटिक ग्रुप, दुसरा असतो कोएन्झाईम, तिसरा असतो बाळांनो मेटल्स. सो मग आता आपण स्टेटमेंट बघूया. ऑल कोएन्झाईम्स म्हणजे ऑल कोएन्झाईम्स आर कोफॅक्टर्स. करेक्ट, हे कोफॅक्टर्स असू शकतात. बट ऑल कोफॅक्टर्स आर नॉट कोएन्झाइम्स. करेक्ट, कोएन्झाइम्स सगळे कोएन्झाइम्स नाही, कारण काही कोफॅक्टर्स प्रोस्थेटिक ग्रुप पण असणार आहेत आणि मेटल्स पण असणार आहेत, मेटल आयन्स पण असणार आहेत. सो दॅट्स वाय हे स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आहे. आपणाला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे. सो देन नेक्स्ट, ऑल एन्झाइम्स विदाउट एक्सेप्शन यूज द कोफॅक्टर्स फॉर देअर ॲक्टिव्हिटी. हे स्टेटमेंट रॉंग आहे. बघा, काही एन्झाईम हे सिम्पल, मोस्ट ऑफ द एन्झाईम हे सिम्पल एन्झाईम्स आहेत. सिम्पल एन्झाईम म्हणजे ओन्ली यांच्यामध्ये प्रोटीन पार्टच असतो, तो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चरवर गेलेला असणार आहे आणि हे यांच्यामध्ये कुठलाही कोफॅक्टर नसतो. सो म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ओन्ली कॉन्जुगेटेड एन्झाईम्स यूज द कोफॅक्टर्स फॉर देअर ॲक्टिव्हिटीज. म्हणून ही स्टेटमेंट रॉंग आहे आणि आपला आन्सर हे आहे. दुसरे दोन स्टेटमेंट आपण चेक करायचे आहेत. इन मेटल एन्झाईम्स मेटल आयन्स फॉर्म कोऑर्डिनेशन बॉन्ड विथ द साईड चेन्स ॲट द ॲक्टिव्ह साईट अँड ॲट द सेम टाईम फॉर्म द वन ऑर मोर कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ द सबस्ट्रेट. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता मला सांगा, एन्झाईम्स हे ॲक्टिव्ह जनरली कुठले असतात? टर्शरी लेवल. आणि टर्शरी लेवलला हे एन्झाईम असं असतं आणि ह्याच्यामध्ये काय असतं? हे पॉकेट्सला आपण काय म्हणणार? ॲक्टिव्ह साईट्स. आणि ह्या ॲक्टिव्ह साईटच्या ज्या काही चेन याच्याबरोबर मेटल आयन्स, फॉर एक्झाम्पल झिंक हा जॉईन झाला तर हा ह्या साईड चेन्सबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि समजा हा सबस्ट्रेट असेल तर सबस्ट्रेटबरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड करतो. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे. देन कोफॅक्टर्स आर नॉन प्रोटीन कॉन्स्टिट्युएंट्स बाउंड टू द एन्झाईम्स टू मेक द एन्झाईम कॅटॅलिटिक ॲक्टिव्ह. सो का कोफॅक्टर्स लागतात? का नॉन प्रोटीन पार्ट्स लागतात? का? कारण एन्झाईमला कॅटॅलिटिकली ॲक्टिव्ह बनवण्यासाठी ते गरजेचे असतात आणि अशा एन्झाईमला आपण कॉन्जुगेट एन्झाईम म्हणतो. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. बट आपलं आन्सर काय असणार आहे? सेकंड असणार आहे, कारण आपणाला रॉंग विचारलेलं आहे. सो त्याचीच थेरी मी इथं थोडी दिलेली आहे. बघा, प्रोटीन पार्ट जो आहे ना, हा ग्रीन कलरमधला हा प्रोटीन पार्ट ऑफ एन्झाईम आहे, त्याला आपण म्हणणार अपो एन्झाईम. आणि हा नॉन प्रोटीन पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे एकतर प्रोस्थेटिक ग्रुप, जो की टाईटली बाइंड होतो आणि हे ॲक्टिव्ह साईट अशा पद्धतीने इथं तयार झालेली आहे. हे ॲक्टिव्ह साईट आहे. देन हा आहे बघा अपो एन्झाईम प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन पार्ट काय आहे इथं दाखवलेलं आहे. को एन्झाईम नॉन प्रोटीन पार्टमध्ये इथं दाखवलेला आहे प्रोस्थेटिक ग्रुप. काही ठिकाणी मेटल आयन्स असतील आणि हा को एन्झाईम जर अपो एन्झाईमला बाइंड झाला तर जे एन्झाईम तयार होतं त्याला आपण होलो एन्झाईम म्हणतो. होलो म्हणजे कंप्लीट एन्झाईम. कंप्लीट कधी होणार एन्झाईम? हा प्रोटीन पार्ट आणि हा नॉन प्रोटीन पार्ट बाइंड झाल्यानंतर मग कंप्लीट ही ॲक्टिव्ह साईट याची तयार झालेली आहे आणि इथं हा सबस्ट्रेट येऊन बाइंड होणार आहे. सो हे बघून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. एन्झाईम कॅटॅलिस्ट डिफर फ्रॉम इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट. सो एन्झाईम कॅटॅलिस्ट आणि इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्टमधला डिफरन्स काय? सो एन्झाईम कॅटॅलिस्ट वर्क इफिशियंटली ॲट अ हाई टेम्परेचर. एन्झाईम कॅटॅलिस्ट हाई टेम्परेचरला वर्क करत नाहीत अँड हाई प्रेशर. का? कारण एन्झाईम्स हे प्रोटीन असतात, ते डॅमेज होतात आणि इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट गेट डॅमेज ॲट अ हाय टेम्परेचर. हे रॉंग स्टेटमेंट आहे. आपणाला डिफरन्स विचारलेला आहे त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट वर्क इफिशियंटली ॲट हाई टेम्परेचर्स अँड हाई प्रेशर्स. हे बरोबर आहे. हाई प्रेशर पण लागतो, हाई टेम्परेचर पण लागतं इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्टला. व्हाईल अदर एन्झाईम्स गेट डॅमेज्ड
ॲट अ हाय टेम्परेचर से 80 to 90 डिग्रीज आहे. हां, हाय टेम्परेचरला एन्झाईम्स गेट डॅमेज हे बरोबर स्टेटमेंट आहे, बट 80 ते 90 डिग्री सेंटीग्रेड नाही. ते आपले एन्झाईम 40 डिग्री अबोव डिनॅच्युरेशन व्हायला चालू करतात, डॅमेज व्हायला चालू करतात, म्हणून ही स्टेटमेंट रॉंग आहे. इनऑर्गॅनिक कॅटलिस्ट वर्क इफिशियंटली ॲट हाई टेम्परेचर करेक्ट अँड हाई प्रेशर. म्हणून तर इनऑर्गॅनिक कॅटलिस्टला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, हाई प्रेशर प्रोव्हाइड करतो, जेणेकरून रेट ऑफ रिॲक्शन वाढेल, कॅटॅलिसिस वाढेल. व्हाईल एन्झाईम्स गेट डॅमेज ॲट अ हाई टेम्परेचर से अबोव 40 डिग्री सेंटीग्रेड. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? कारण 40 डिग्रीच्या वर एन्झाईम्स डिनेचर व्हायला चालू होतात, त्याला डिनॅच्युरेशन म्हणतो आपण. आणि डिनॅच्युरेशन म्हणजे काय? टर्शरी स्ट्रक्चरचं प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि सगळे बॉन्ड तुटून जातात टर्शरी स्ट्रक्चरमध्ये पर्यंत जे तयार झालेले आहेत ते, त्याला आपण डिनॅच्युरेशन. एकदा प्रायमरी स्ट्रक्चर झालं का हा एन्झाईम कॅटॅलिटिकली इनॅक्टिव्ह होतो. आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हा करेक्ट डिफरन्स आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे. सो नेक्स्ट वन, ओनली इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट डिक्रीजेस ॲक्टिव्हेशन एनर्जी, नॉट एन्झाईम कॅटॅलिस्ट. सो ऑल इनऑर्गॅनिक कॅटॅलिस्ट असेल किंवा एन्झाईम कॅटॅलिस्ट असेल, दोघंही ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करतात. सो ही जर रिॲक्शन असेल तर ह्या रिॲक्शनला जर ट्रान्झिशन स्टेट जायला एवढी एनर्जी लागत असेल तर ती एनर्जी कमी करून एवढी एनर्जी लागणार. मग ट्रान्झिशन स्टेटला जी एनर्जी जाण्यासाठी लागते ती कमी केली जाते आणि जर एनर्जी कमी लागली तर रिॲक्शनचा रेट वाढला जातो. सो म्हणून हे स्टेटमेंट रॉंग आहे, ओनली नाही. सो इथं मी चार्ट दिलेला आहे, ग्राफ दिलेला आहे बघा. इनिशियल पिरियडमध्ये बघा टेम्परेचर जसं इन्क्रीज झालं तसं ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आणि जसं एक ऑप्टिमम टेम्परेचरनंतर त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होत चाललेली आहे. प्रत्येक एन्झाईमचे ऑप्टिमम टेम्परेचर व्हेरिएशन असू शकतं. नेक्स्ट, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ द कॅटॅलिटिक सायकल ऑफ ॲन एन्झाईम ॲक्शन इन अ करेक्ट ऑर्डर. एन्झाईम ॲक्शनचे करेक्ट कॅटॅलिटिक सायकल तुम्हाला माहीतच आहे की कशा पद्धतीने होते ते बघायचं आहे. हा खूप सिम्पल क्वेश्चन आहे. 4 ऑप्शन्स आहेत. सो 2 ऑप्शनमध्ये फर्स्ट दिलेला आहे, 2 ऑप्शनमध्ये 3 दिलेलं आहे इथं आणि हे दिले. बरं ठीक आहे, 3 दिलं आहे तर 3 बघूया आपण. द सबस्ट्रेट बाइंड्स टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम फिटिंग इन टू द ॲक्टिव्ह साईट. सो पहिल्यांदा बाइंडिंग होणार आहे कोणाचं? सबस्ट्रेट आणि एन्झाईमचं. हे पहिलं स्टेटमेंट असू शकतं. देन नेक्स्ट इथं फर्स्ट स्टेटमेंट दिले. फर्स्ट बघूया. द बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट इंड्युसेस द एन्झाईम टू ऑल्टर इट्स शेप फिटिंग मोर टाईटली अराउंड द सबस्ट्रेट. यस, एकदा बाइंडिंग झालं का ते काय होतं? फिटिंग होतं. सो फिटिंग ऑफ सबस्ट्रेट इन टू एन्झाईम, त्यासाठी तो पहिल्यांदा लूजली बाइंड होतो, नंतर टाईटली बाइंड होण्यासाठी थोडं एन्झाईम त्याचा शेप बदलतं, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो आपलं आन्सर इथेच भेटत आहे आपल्याला. चौथा ऑप्शन घेतला तर द ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम नाव इन प्रॉक्झिमिटी ऑफ द सबस्ट्रेट ब्रेक्स द केमिकल बॉन्ड्स ऑफ द सबस्ट्रेट अँड न्यू एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स इज फॉर्म. आणि मग इथं काय होणार आहे बाळांनो? सबस्ट्रेट जो बाइंड झालेला आहे एन्झाईमला त्याचे बॉन्ड्स ब्रेकिंग होतील किंवा मेकिंग होतील आणि तिथं तयार होईल एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स आणि हा एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्स परत रिलीज होईल. सेकंड काय? द एन्झाईम रिलीज इज द प्रोडक्ट ऑफ द रिॲक्शन अँड द फ्री एन्झाईम इज रेडी टू बाइंड टू अनदर मॉलिक्यूल ऑफ द सबस्ट्रेट. सो हे करेक्ट आहे. दॅट्स वाय आपला ऑप्शन सेकंड करेक्ट आलेला आहे. दुसरे ऑप्शन्स चुकीचे आहेत. सो ही रिॲक्शन मी इथं दाखवलेली आहे. हे आहे बाळांनो सबस्ट्रेट, हे आहे एन्झाईम. ते एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला, बाइंडिंग झाल्यानंतर पहिल्यांदा लूजली बाइंड होणार आणि नंतर टाईटली बाइंड होणार आणि एकदा टाईटली बाइंड झाला का त्यांच्यामध्ये काय होणार? मेकिंग किंवा ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. इथं बाळांनो वॉटर ॲडिशन झाले त्यामुळे बॉन्ड तुटला. वॉटर जर बाहेर पडलं तर तिथं बॉन्ड तयार झाला. सो हे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स कशामध्ये कन्वर्ट झालं? एन्झाईम प्रोडक्ट कॉम्प्लेक्समध्ये आणि नंतर प्रोडक्ट रिलीज झालेलं आहे. सो इथं सबस्ट्रेट सुक्रोज घेतले आहे त्यामुळे त्यांच्यातले बॉन्ड तुटलेले आहेत आणि हे एन्झाईम आहे बाळांनो एक्झाम्पलमध्ये सुक्रेज आणि हे सुक्रेज काय करते? सो ब्रेकिंग ऑफ बॉन्ड तयार करते, त्यामुळे सुक्रोजचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज झालेलं आहे. सो एंड प्रोडक्ट भेटलेले आहेत, प्रोडक्ट रिलीज झालेला आहे, एन्झाईम रिलीज झालेला आहे आणि हा एन्झाईम पुन्हा कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या सबस्ट्रेटला बाइंड होणार आहे आणि ही कॅटॅलिटिक सायकल रिपीट होणार. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द
Wrong statement. Each enzyme shows the highest activity at a particular pH called optimum pH. Correct. ऑप्टिमम pHला हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतो. ईच एन्झाईमची ऑप्टिमम pHची रेंज वेगळी असेल, ऑप्टिमम टेम्परेचरची रेंज वेगळी असेल. सो हे स्टेटमेंट करेक्ट आहे, आपला आन्सर नाही. लो टेम्परेचर प्रिझर्व्स द एन्झाईम इन अ टेम्पररी इनॅक्टिव्ह स्टेट, वेअर ॲज हाय टेम्परेचर एन्झायमॅटिक प्रोटीन्स आर डिनेचर्ड. करेक्ट आहे हे स्टेटमेंट. का? कारण लो टेम्परेचरमध्ये एन्झाईमचं टर्शरी स्ट्रक्चर बदलत नाही, ते हाय या कंडिशन राहतं, फक्त इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये जातं. म्हणून आपण कुठलंही फूड प्रिझर्व करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो. का? कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बॅक्टेरियाचे एन्झाईम इनॲक्टिव्ह होतात, त्यामुळे कुठलंही दूध किंवा कुठलंही आपली भाजी खराब होत नाही. आणि जर टेम्परेचर वाढवलं, हाय टेम्परेचरला काय होतं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी परमनंटली डॅमेज होतं. एन्झाईमचं स्ट्रक्चर, त्याचं टर्शरी स्ट्रक्चर प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये येऊ शकतं, जेणेकरून त्याला आपण म्हणतो डिनॅच्युरेशन प्रोसेस. आणि एकदा जर स्ट्रक्चर ऑल्टर झालं, स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झालं, तर एन्झाईम परमनंटली डिॲक्टिवेट होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, डिनॅच्युरेशन. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एग जर बॉईल केलं तर त्याच्यातला व्हाईट पार्ट जो एग्ज असतो तो प्रोटीन असतो आणि तो प्रोटीन लिक्विड फॉर्ममध्ये असतो पहिल्यांदा, आणि त्याला हीट केल्यानंतर टेम्परेचर वाढल्यानंतर त्याचं डिनॅच्युरेशन होऊन कोऑग्युलेशन होतो, तो सॉलिड फॉर्ममध्ये जातो. सो हे एक्झाम्पल आहे. नेक्स्ट स्टेटमेंट, विथ द इन्क्रीज इन सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन्स द व्हिलॉसिटी ऑफ एन्झायमॅटिक रिॲक्शन रायझेस टिल इट रिचेस मॅक्झिमम व्हिलॉसिटी. हे स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे. तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत आहे की कुठलीही रेट ऑफ रिॲक्शन जी एन्झाईमनं गायडेड केलेली आहे. आता ह्या एक्स ॲक्सिसवर आपण इकडं सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन घेणार आणि इकडं रेट ऑफ रिॲक्शन किंवा प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन आपण बघणार. जसं तुम्ही सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन असं वाढवत जाईल तशी रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होत चालली बघा. आणि ॲट अ पर्टिक्युलर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला रेट ऑफ रिॲक्शन कॉन्स्टंट झालेली आहे. ह्याच्यामध्ये जसं आपण सबस्ट्रेट वाढवत चाललेलं आहोत तशी रेट ऑफ रिॲक्शन वाढत चाललेली आहे. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि बाळांनो, ही आहे त्याची Vmax, मॅक्झिमम व्हिलॉसिटी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन. बट Vmaxच्या पुढं तुम्ही कितीही इकडं सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं एक्स ॲक्सिसवर तरी रिॲक्शन वाढत नाही, ही कॉन्स्टंट झालेली आहे. आणि हे म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे, आपला आन्सर नाही. द ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम इज अनअफेक्टेड बाय चेंज इन द कंडिशन्स विच कॅन ऑल्टर द टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. हे स्टेटमेंट रॉंग आहे. का रॉंग आहे? तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही अफेक्टेड असते बाय चेंज इन कंडिशन. कंडिशन म्हणजे काय? pH बदलला, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी बदलू शकते. तिचं टेम्परेचर बदललं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी बदलू. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन बदललं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी बदलू शकते. त्याच्यामध्ये इनिव्हिटर्स टाकले, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी बदलू शकते. आणि इथं काय म्हणतात, एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज अनअफेक्टेड. हे रॉंग आहे. इट इज अफेक्टेड. आणि पुढं दिलं इट कॅन ऑल्टर द टर्शरी स्ट्रक्चर. काय एन्झाईमची ॲक्टिव्हिटी अफेक्ट होते? बिकॉज एन्झाईमचं टर्शरी स्ट्रक्चर अफेक्ट होतं pHमुळे, pH चेंज झाल्यामुळे, टेम्परेचर चेंज झाल्यामुळे, सबस्ट्रेट आणि इनिव्हिटरमध्ये कॉम्पिटिशन झाल्यामुळे. म्हणून हे स्टेटमेंट रॉंग आहे. करेक्ट स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे आपलं आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. आता हे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्सबद्दलचं स्टेटमेंट आहे. बाइंड्स विथ द साईट अदर दॅन ॲक्टिव्ह साईट. ॲक्टिव्ह साईट सोडून ते बाइंड होतात म्हणे इनिबिटर्स. नो, हे स्टेटमेंट रॉंग आहे. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स कुणाशी कॉम्पिटिशन करतात? सबस्ट्रेट बरोबर कॉम्पिटिशन करतात आणि ते एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंडिंगसाठी इनिबिटर्स आणि सबस्ट्रेटमध्ये कॉम्पिटिशन चालतं. सबस्ट्रेट व्हर्सेस इनिबिटर्स असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे आणि दोन्हीही ॲक्टिव्ह साईटलाच बाइंडिंगसाठी कॉम्पिटिशन चालू असतं. देन नेक्स्ट वन, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स इन्क्रीजेस द ॲपरंट Km फॉर द गिवन सबस्ट्रेट. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो मी मगाशीच सांगितलं. सो इथं काय असते बाळांनो, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आणि इकडं कसं काय प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन म्हणा किंवा रेट ऑफ रिॲक्शन म्हणा. तर इथं इनिशियल अशा पद्धतीचा ग्राफ असतो. बट ह्याच्यामध्ये जर तुम्ही इनिबिटर्स टाकले ह्या रिॲक्शनमध्ये आणि ह्या रिॲक्शनमध्ये इनिबिटर्स कोणाशी कॉम्पीट करता आहेत?
सबस्ट्रेटशी कॉम्पीट करत आहे. जर आपणाला सबस्ट्रेटला बाइंडिंग करायचं असेल एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला, तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे, जेणेकरून मोस्ट प्रॉबेबल चान्स असेल की हा एन्झाईम आहे आणि इथं येऊन हा सबस्ट्रेट बाइंड होणार, तर ह्याचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होणार. मग हे एन्झाईमला बाइंडिंग इन्क्रीज करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि इनिबिटरला हरवण्यासाठी तर सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं पाहिजे. सो मग हे स्टेटमेंट बरोबर आहे, आन्सर पण असणार आहे. बट पुढचे क्वेश्चन्स बघायचे आहेत. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स फॉर्म्स इररिव्हर्सिबल कॉम्प्लेक्स विथ द सबस्ट्रेट. इनिबिटर्स जो कॉम्प्लेक्स तयार करतात ते वाहनं एन्झाईम बरोबर करणार आहेत. सबस्ट्रेटचा काय संबंध आहे? तर सबस्ट्रेटचा काही संबंध नाही. सो फॉर्म्स इररिव्हर्सिबल, हेही रॉंग आहे. हे रिव्हर्सिबल कॉम्प्लेक्स तयार करतात. रिव्हर्सिबल म्हणजे काय? जर इनिबिटर ह्याला बाइंड झाला एन्झाईमला तर तो परत निघून पण जाणार आहे. कॉम्पिटिशन फक्त त्याचं सबस्ट्रेट बरोबर चालू आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट कम्प्लिटली रॉंग आहे. सो कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स हे रिव्हर्सिबल बाइंडिंग करतात आणि हे कॉम्प्लेक्स सबस्ट्रेट बरोबर नाही, एन्झाईम बरोबर तयार करणार आहे. आणि ते रिड्यूस व्ही मॅक्स म्हणजे काय? ही मॅक्झिमम व्हेलॉसिटी. मग असे सांग, व्ही मॅक्स ही कधीही चेंज होत नाही, ऑल्टर होत नाही. फक्त बाळांनो के एम कॉन्स्टंट म्हणजे निशलिश कॉन्स्टंट बदलू शकतो. म्हणजेच काय? द सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जे की हाफ ऑफ व्ही मॅक्स आणण्यासाठी लागतं, ते मगाशीच मी सांगितलं आहे. हा फक्त इन्क्रीज होणार आहे. व्ही मॅक्स कॉन्स्टंट राहणार आहे, बदलत नाही. सो दॅट्स वाय अनऑल्टर्ड असणार आहे. म्हणून हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. सो करेक्ट आन्सर आहे सेकंड. हा खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जेणेकरून तुम्ही हा रिवाईज करा. त्यासाठी मी इथं रिप्रेझेंटेटिव्ह एक दिलेलं हे एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे आणि हा इनिबिटर आहे. आणि बघा इनिबिटर कोणाशी कॉम्पीट करायला लागला आहे? सबस्ट्रेट बरोबर. आणि कोण जिंकला आहे? तर इनिबिटर जिंकला. इनिबिटर बाइंड झालेला आहे. आणि हे बघा सबस्ट्रेट आणि इनिबिटर हे क्लोजली रिझेंबल आहेत, एकदम सिमिलर स्ट्रक्चर आहे, स्लाईट मायनर डिफरन्स आहे. त्यामुळे हा एन्झाईमच्या ह्या ॲक्टिव्ह साईटला, ही ॲक्टिव्ह साईट आहे एन्झाईमची, तो बाइंड झालेला आहे. आणि एकदा जर हा इनिबिटर सक्सेसफुली ह्या एन्झाईमला बाइंड झाला तर हे आणि हा रिव्हर्सिबल बाइंडिंग होतो, परमनंटली बाइंड होत नाही. आणि त्यामुळे एन्झाईमला त्यानं ब्लॉक केलेलं आहे, त्यामुळे रिॲक्शन होणार नाही. डायरेक्टली ब्लॉक्स द ॲक्टिव्ह साईट्स ऑफ एन्झाईम्स आणि इनिबिटर्स बाइंड टू द ॲक्टिव्ह साईट्स. आणि ह्याचं एक्झाम्पल बेस्ट एन्झायटीमध्ये दिलेलं आहे. एन्झाईम सक्सिनेट डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईम दिलेला आहे. त्याचा हा सबस्ट्रेट आहे सक्सिनेट आणि इनिबिटर आहे मॅलोनेट. चलो लक्षात ठेवा, मॅलोनेट किंवा ह्याला म्हणतात ऑक्झॅलो ॲसिटेट किंवा मॅलोनेट, हे दोन्ही नावं एकच आहेत. आणि मॅलोनेट कुणाबरोबर कॉम्पीट करणार आहे? सक्सिनेट. आणि कुठल्या एन्झाईमला तो ब्लॉक करून टाकणार आहे? सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. सो हे एक व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचं, तुम्ही एकदा रिवाईज करायचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट. म्हणजे खाली 4पैकी 3 स्टेटमेंट रॉंग आहेत, एकच बरोबर आहे. ड्युरिंग कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन, खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा, याच्यावर क्वेश्चन फिक्स येणार आहे हा नीट 2026मध्ये. म्हणून मी 2 क्वेश्चन्स ह्याच्यावर ॲड केलेले आहेत. ड्युरिंग कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन द सबस्ट्रेट अँड इनिबिटर कॉम्पिट्स फॉर बाइंडिंग विथ ॲक्टिव्ह साईट्स ऑफ एन्झाईम्स. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. आताच मी सांगितलं सबस्ट्रेट आणि इनिबिटर्स कशासाठी कॉम्पीट करतात? बाइंडिंग विथ ॲक्टिव्ह साईट्स ऑफ एन्झाईम. देन म्हणून हे आपलं आन्सर आहे. बट पुढचे का चुकीचे आहे तेही बघणं गरजेचं आहे. कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन ऑकर्स वेन द इनिबिटर रिझेंबल्स द प्रोडक्ट इन द स्ट्रक्चर. आताच मी सांगितलं, हा कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर हा रिझेंबलन्स म्हणजे सिमिलर कुणाबरोबर पाहिजे? सबस्ट्रेट बरोबर पाहिजे, हा प्रोडक्ट बरोबर नाही. म्हणून हे स्टेटमेंट रॉंग आहे. इनिबिशन ऑफ हेक्झोकायनेज बाय ग्लुकोज 6-फॉस्फेट इज ॲन एक्झाम्पल ऑफ कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स. कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचं मी आताच एक्झाम्पल सांगितलेलं आहे. कुठला आहे बाळांनो? सक्सिनेट डिहायड्रोजिनेज नावाचा एन्झाईमला कुठला इनिबिटर बाइंड होतो? मॅलोनेट. आणि सबस्ट्रेट कोण असतं त्याचा? सक्सिनेट. बट हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे हे फीडबॅक इनिबिशनचं आहे. फीडबॅक इनिबिशन म्हणजे काय? एंड प्रोडक्ट ॲक्ट्स ॲज अ इनिबिटर फॉर द एन्झाईम, म्हणून ह्याला म्हणतात एंड
प्रोडक्ट इनिबिशन पण म्हणतात. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, ग्लुकोज 6 फॉस्फेट हा एंड प्रोडक्ट आहे आणि हा कुणाला इनिबिट करतो, हेक्झोकायनेजला इनिबिट करतो. त्यामुळे हे सायक्लिकल पाथवे ब्लॉक होतो आणि ह्याला एक्झोकायनेजला ॲलोस्टेरिक एन्झाईम पण म्हणतात. दॅट्स वाय हे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटरचं एक्झाम्पल नाही, त्यामुळे रॉंग स्टेटमेंट आहे. लास्ट स्टेटमेंट, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स रिड्युसेस द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ एन्झाईम. आत्ताच मी सांगितलं मॅक्झिमम व्हेलॉसिटी अनऑल्टर्ड असते, अनचेंज असते. फक्त कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर्स काय करतात, के एम व्हॅल्यू इन्क्रीज करतात. के एम म्हणजे काय, मिशेलिस कॉन्स्टंट. व्हॉट इज माय मिशेलिस कॉन्स्टंट? इट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट रिक्वायर्ड टू अचीव हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन किंवा Vmax. आणि हा इन्क्रीज करतो याचा अर्थ काय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आपल्याला वाढवावं लागतं Vmax, हाफ ऑफ Vmax अचीव करण्यासाठी. सो दॅट्स वाय ही स्टेटमेंट रॉंग आहे. आपलं स्टेटमेंट फर्स्ट करेक्ट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिशनमध्ये काय होतं, इनिबिटर्स हा सबस्ट्रेटबरोबर रिझेंबल असतो. ॲक्टिव्ह साईटसाठी इनिबिटर कॉम्पीट करतो, KM व्हॅल्यू इन्क्रीज होते, Vmax अनचेंज होते. हे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तुम्ही रिवाईज करा, प्रोबॅबिलिटी जास्त आहे याच्यावर क्वेश्चन बनण्याची. द प्रोटीन पार्ट ऑफ होलो एन्झाईम ऑर कॉन्जुगेट एन्झाईम इज कॉल्ड. आताच मी सांगितलं कॉन्जुगेट एन्झाईम हा प्रोटीन पार्ट आणि नॉन प्रोटीन पार्टचा बनलेला असतो आणि प्रोटीन पार्टला आपण म्हणतो अप्पो एन्झाईम आणि नॉन प्रोटीनला पार्टला म्हणतो कोफॅक्टर. आणि ह्या दोघांना मिळून जे कॉन्जुगेट एन्झाईम तयार झाले की नाही, ह्याला आपण होलो एन्झाईम म्हणतो. ह्याला काय म्हणतो बाळांनो, होलो एन्झाईम. मग क्वेश्चन काय विचारलं आहे, प्रोटीन पार्ट ऑफ होलो एन्झाईम. होलो म्हणजे कंप्लीट एन्झाईम और कॉन्जुगेट एन्झाईम इज कॉल्ड ॲज अप्पो एन्झाईम. लक्षात पण ठेवायला सोपं आहे. प्रोटीन पार्ट अप्पो एन्झाईममध्ये पी आहे, सो त्याच्यावरून लक्षात ठेवा अप्पो एन्झाईम काय आहे बाळांनो, प्रोटीन पार्ट आहे. हा प्रोस्थेटिक ग्रुप काय आहे, कोफॅक्टर आहे. को एन्झाईम काय, कोफॅक्टर आहे. कोफॅक्टर काय आहे बाळांनो, नॉन प्रोटीन पार्ट आहे. सो हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, रेकग्नाइज द फिगर अँड फाइंड आउट द करेक्ट मॅचिंग. करेक्ट मॅच हे स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन आहे बट खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा इथं काय दिले, ही प्युरिनची रिंग आहे. प्युरिनची रिंग हे 1 2 3 आणि हा 6 कार्बनला अमायनो ग्रुप आहे. 6 अमायनो प्युरिन अँड 6 अमायनो प्युरिन इज कॉल्ड ॲज ॲडेनिन. हा नायट्रोजन बेस आहे, त्याला आपण ॲडेनिन म्हणणार. मग ॲडेनिन कुठं दिलं आहे, एला इथं दिलं आहे ॲडेनिन, इथं दिलं आहे ॲडेनिन, हा गेला ऑप्शन, इथं पण दिलेलं आहे ॲडेनिन. एक ऑप्शन इलिमिनेट झाला. दुसरं बघा इथून 1 2 3 4 5 6 हा आहे बाळांनो पायरिमिडीन नायट्रोजन बेसेस. आणि हे पायरिमिडीनमध्ये कुठलं आहे, 2,4 डायऑक्सी पायरिमिडीन. मग 2,4 डायऑक्सी पायरिमिडीनला आपण म्हणतो युरॅसिल. मग हे स्ट्रक्चर आहे बाळांनो युरॅसिलचं. युरॅसिल कुठं दिलेलं आहे, बीला इथं थायमिन दिलेलं आहे, बीला इथं युरॅसिल दिलेलं आहे. हा गेला आपलं आन्सर आलं बाळांनो बी. तरी पण आपण पुढचे 2 ऑप्शन चेक करायचे आहेत. सी बाळांनो इथं ॲडेनिन आहे आणि हे पेंटोज शुगर आहे, ज्याच्यावर 2nd नंबर कार्बनवर ऑक्सिजन आहे, म्हणजे ही रायबोज शुगर आहे. मग ॲडेनिन प्लस रायबोज शुगरला आपण काय म्हणतो, ॲडिनोसिन. हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी हा 2nd पार्ट बघितलेला नाही त्यांनी बघा, तिथं मी पूर्ण DNA चे स्ट्रक्चर्स एक्सप्लेन केलेले आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्याला आपण म्हणणार ॲडिनोसिन. ॲडिनोसिन काय बाळांनो, न्यूक्लिओसाइड. नायट्रोजन बेस प्लस शुगर कॉल्ड ॲज न्यूक्लिओसाइड. आणि हा डी काय आहे, ही युरॅसिल आहे बाळांनो. आताच बघितलं आपण वरचं स्ट्रक्चर बघा, 2,4 डायऑक्सो पायरिमिडीन. ह्याला आपण म्हणणार युरॅसिल. आणि युरॅसिल अटॅच झालेला आहे ह्या पेंटोज शुगर. बट पेंटोजमध्ये इथं काय बाळांनो OH आहे, म्हणजे ही रायबोज आहे. जर तिथं OH नसेल तर डिऑक्सी रायबोज झाली असते. त्यामुळे हे काय झालं, युरिडीन काय बाळांनो, न्यूक्लिओसाइड, ज्याच्यामध्ये नायट्रोजन बेस प्लस शुगर असते, त्याला युरिडीन म्हणणार. सो करेक्ट ऑप्शन आपला
बी आहे. आणि याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला नायट्रोजन बेसिसचे स्ट्रक्चर्स पण माहीत पाहिजेत. तर रिप्रेझेंटेटिव्हली मी इथं दिलेले आहेत. पायरिमिडीनचे आहेत आणि हे प्युरिनचे आहेत. सो पायरिमिडीनमध्ये बघा हा आहे 4 हा आहे 2,4 डायऑक्सोला काय म्हणणार आपण पायरिमिडीनला युरॅसिल. आणि इथं बघा 2 ऑक्सो 4 अमाईनला काय म्हणणार आपण सायटोसिन, लक्षात ठेवा. आणि 2,4 डायऑक्सो आणि इथं 5ला बाळांनो मिथाईल ग्रुप आहे, म्हणून ह्याला थायमिनला काय म्हणणार 5 मिथाईल. लक्षात पण ठेवायचं, मिथायलेशन केलं ओके. कशाचं मिथायलेशन? युरॅसिलचं मिथायलेशन केलं का थायमिन तयार होतो. 5 मिथाईल युरॅसिल इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायमिन. किंवा 2,4 डायऑक्सो 5 मिथाईल पायरिमिडीन इज कॉल्ड ॲज थायमिन. सायटोसिन तर तुम्हाला माहीतच आहे, 4च्या ठिकाणी येतं अमाइन ग्रुप येतो. अमायनेशन, युरॅसिलचं अमायनेशन केलं का सायटोसिन तयार होतो, युरॅसिलचं मिथायलेशन केलं का थायमिन तयार होतं. एवढं सोपं आहे. 1-2 वेळा बघा, काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. प्युरिन्स हे डबल मेंबर्ड रिंगचे स्ट्रक्चर्स आहेत. ॲडेनिन आणि ग्वानिन हे 2 आहेत, आपणाला माहीत आहे. ॲडेनिन सोपं आहे. ॲडेनिन काय असते बाळांनो 6 अमायनो, लक्षातच कसं ठेवायचं 6 अमायनो प्युरिन इज कॉल्ड ॲज ॲडेनिन. दिसते का हे 1 2 3 4 5 6 नंबरवर हा अमायनो ग्रुप आहे. 6 अमायनो प्युरिन इज कॉल्ड ॲज ॲडेनिन. आणि ग्वानिन तर खूप सोपं आहे. 2 अमायनो 4 सो प्युरिन इज कॉल्ड ॲज ग्वानिन. ग्वानिनमध्ये काय वाढणं 2 ठिकाणी अमायनो ग्रुप आहे आणि 4 ठिकाणी ऑक्सो ग्रुप आहे. 4 ऑक्सो इज कॉल्ड ॲज ग्वानिन. हे इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. प्लीज डू लाईक माय व्हिडिओ. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन चांगले वाटले असतील, क्वेश्चनची क्वालिटी चांगली वाटली असेल, माझे एफर्ट चांगले वाटले असतील, तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत जाऊ द्या. आणि तुम्हाला नीटच्या अगोदर ह्या सिरीजचा तुमच्या मित्रांनाही फायदा होऊ द्या. आणि मला तुम्ही नेक्स्ट चॅप्टर कुठला कवर करायचा आहे हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून मला तुमच्याकडून रिप्लाय आला तर असे व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पिरेशन भेटेल आणि तुम्हालाही नीटसाठी फायदा होईल.